नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या भावाच्या ऑफिस स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण घेऊन आलो आहोत 15 MP क्वेश्चन चालू घडामोडी स्पेशल. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला, पियरे ऑगस्टिन फेरेन्स क्रॉस अँड हॅलियन या 3 शास्त्रज्ञांना 2023 वर्षाचा कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे भौतिकशास्त्र यामधला पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसरा, भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या ॲन हॅलियन या कितव्या महिला शास्त्रज्ञ झाल्या आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे त्या 5व्या महिला शास्त्रज्ञ झाल्या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात मोठा पुतळा कोणत्या देशात उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अमेरिका या देशात उभारण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक चौथा, अमेरिकेत उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. प्रश्न क्रमांक पाचवा, द वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान कोणाला मिळाला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी याला मिळवण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे रजनीश सेठ यांची निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7वा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेले रजनीश सेठ आधी कोणत्या पदावर कार्यरत होते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ते पोलीस महासंचालक या पदावर ते कार्यरत होते. प्रश्न क्रमांक 8वा, नुकतेच MPSCच्या अध्यक्षपदी निवड झालेले रजनीश सेठ कोणत्या बॅचचे IPS अधिकारी होते? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1987 या बॅचचे ते IPS अधिकारी होते. प्रश्न क्रमांक 9वा, भारताने इंटरनेट स्पीडच्या रँकिंगमध्ये 119व्या स्थानाकावरून कितव्या स्थानाकावर झेप घेतलेली आहे? तर मित्रांनो, 47व्या स्थानाकावर ही झेप घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 10वा, आशियाई क्रीडा स्पर्धेत अन्नू राणी हिने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे भालाफेक या खेळामध्ये तिने सुवर्णपदक जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 11वा, आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे? तर मित्रांनो, पारुल चौधरी ही ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 12वा, चालू आर्थिक वर्षाचा भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवलेला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 6.3 इतका त्यांनी वर्तवलेला आहे. प्रश्न क्रमांक 13वा, कोणत्या राज्यात 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान 6व्या जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषदेचे आयोजन केलेले आहे? तर मित्रांनो, उत्तराखंड या राज्यात हे आयोजन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 14, मोहम्मद अफसल ने आशियाई क्रीडा स्पर्धेत 8000 मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे यांनी भारतासाठी रौप्य पदक हे जिंकलेले आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या लाडक्या भावाच्या ऑफिस स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.